सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आणि टेक्स्टबुक न्यूमरिकल सिरीज मध्ये पुढचा टॉपिक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. राईट. सो आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे 9 क्वेश्चन बघणार आहे फॉर HSC बोर्ड्स 2022. सो नाउ विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. First question: three charges -q, +q and -q are placed at equal distance on straight line. एक स्ट्रेट लाईन आहे आणि त्या स्ट्रेट लाईन वरती -q प्लस कॅपिटल क्यू आणि -q आर प्लेस्ड ॲट इक्वल डिस्टन्स. इक्वल डिस्टन्स वरती 3 चार्जेस आहेत. म्हणजे समजा इथं -q असेल, इथं -q असेल, तर +q ह्यांच्या मध्ये असणार आहे. राईट. कारण का? कारण 3 चार्जेस इक्वल डिस्टन्स वरती आहे. -q हा q पासून इक्वल डिस्टन्स वरती आणि q हा -q पासून इक्वल डिस्टन्स वरती. राईट. इफ द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम of the three charges is 0. पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम म्हणजे टोटल पोटेन्शियल एनर्जी इज 0 असं सांगितलंय. देन व्हॉट इज रेशो ऑफ q इज टू p. चार्जचा रेशो विचारलाय. चार्ज q अपॉन चार्ज स्मॉल q याचा रेशो आपल्याला विचारलाय काय असेल. राईट. सो कसं काढणार आता हे? तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ चार्जेस काय फॉर्म्युला असतो? 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R12. राईट. Q1 Q2 म्हणजे काय आहे? दोन चार्जेस आणि त्या चार्जेस मधलं डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय? R12. R म्हणजे काय? डिस्टन्स आहे. Q1 Q2 म्हणजे काय? हे दोन चार्जेस. राईट. कोणतेही दोन चार्जेस आणि R12 म्हणजे त्यांच्यातलं डिस्टन्स. हा कशाचा फॉर्म्युला आहे? पोटेन्शियल एनर्जीचा. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलंय? टोटल पोटेन्शियल एनर्जी इज 0. राईट. ते क्वेश्चन मध्ये काय दिलंय? टोटल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 0 असे दिले. राईट. टोटल पोटेन्शियल एनर्जी आता काय येणार? पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला तर हा असतो. टोटल पोटेन्शियल एनर्जी काय येणार? ह्या दोन चार्जची पोटेन्शियल एनर्जी प्लस ह्या दोन चार्जची पोटेन्शियल एनर्जी प्लस ह्या दोन चार्जची पोटेन्शियल एनर्जी. राईट. कारण का पूर्ण टोटल पोटेन्शियल एनर्जी 0 दिली आहे ना, म्हणजे ह्या दोन चार्जची पोटेन्शियल एनर्जी प्लस ह्या दोन चार्ज पोटेन्शियल एनर्जी प्लस ह्या दोन चार्ज पोटेन्शियल एनर्जी ह्यांची सम केली तरच आपल्याला मिळेल ना टोटल पोटेन्शियल एनर्जी. सो आता ती टोटल पोटेन्शियल एनर्जी कसं काढणार? फर्स्ट ह्या दोन्हीची घेऊया आपण. फर्स्ट ह्या दोन्हीची काय येणार? 1/4πε0 Q1 Q2 म्हणजे काय आहे? हा चार्ज इंटू हा चार्ज काय येणार? -q इंटू क्यू. राईट. क्यू तर प्लस क्यू आहे, कॅपिटल क्यू हा प्लस आहे त्यामुळे, पण स्मॉल क्यू मायनस आहे. राईट. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन अपॉन R12 म्हणजे काय? दोन्हीतलं डिस्टन्स. एकदा हे बाकीचं रब करूया. सॉरी. इथं काय होणार? प्लस क्यू आहे. राईट. R12 म्हणजे काय? दोन्हीतलं डिस्टन्स. या दोन मध्ये डिस्टन्स काय आहे? त्याला आपण R म्हणूया. त्याने डिस्टन्स दिलं नाही, त्याला आपण R म्हणूया. आता हे जर डिस्टन्स R असेल तर हे पण डिस्टन्स R असणार ना, कारण इक्वल डिस्टन्स ऑन स्ट्रेट लाईन. 3 चार्जेस इक्वल डिस्टन्स वरती आहेत. राईट. सो हे डिस्टन्स जर R असेल तर हे पण डिस्टन्स R असणार. राईट. मग हे पूर्ण टोटल डिस्टन्स किती असेल? टोटल डिस्टन्स किती असणार? हे R प्लस हे R किती? 2R. सो -q आणि -q मध्ये डिस्टन्स किती असणार? 2R. राईट. सो हे आपण डिस्टन्स काढला. आता काय करूया? आता हे ऍडिशन करूया पुढे. आपण ह्या दोन चार्जचं कन्सिडर केलं होतं, -q आणि हा q. राईट. ह्यांच्यातलं काय आलं होतं? Q1 Q2 अपॉन R12 काय? त्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे? त्याला आपण R म्हणले. प्लस काय? आता ह्या दोन चार्ज मधलं झालं. आता ह्या दोन चार्ज मधलं घेऊया. ह्या दोन चार्ज मध्ये काय येणार? 1/4πε0 Q1 Q2. आता ह्याच्यात Q1 Q2 कोण आहे?
क्यू आणि मायनस क्यू म्हणजे ह्याच्यासारखाच मायनस क्यू आणि क्यू दोन्हीचं मल्टिप्लिकेशन सारखंच येणार ना. क्यू इंटू मायनस क्यू केलं काय किंवा मायनस क्यू इंटू क्यू केलं काय मल्टिप्लिकेशन तर सारखंच राईट. काय येणार मग मायनस क्यू इंटू क्यू आपण त्यांच्या डिस्टन्स किती आहे आर दोन्ही दोन्ही डिस्टन्स सारखंच आहे ना डिस्टन्स आर प्लस आता मायनस क्यू आणि ह्या मायनस क्यू मधला पोटेन्शियल राईट. मग तिन्ही पोटेन्शियलची आपण ऍडिशन केली की आपल्याला टोटल पोटेन्शियल मिळेल राईट. आता ह्या दोनाच्यात काय येणार Q1 Q2 आता ह्यामध्ये कोणते चार्जेस आहेत मायनस क्यू आणि मायनस क्यू -1/4 ते तर सगळ्यात कॉन्स्टंट आहे कारण हा फॉर्म्युला आहे ना 1/4 Q1 Q2 अपॉन R12 ह्याच्यात Q1 Q2 कोण आहेत मायनस क्यू इंटू मायनस क्यू अपॉन अपॉन काय R12 R डिस्टन्स किती आहे ह्यांच्यात 2R ह्या क्यू मायनस क्यू मध्ये आणि मायनस क्यू मध्ये डिस्टन्स किती आहे 2R R12 आपण करतो ना R12 सो यांच्यात डिस्टन्स किती आहे 2R इज इक्वल टू किती टोटल पोटेन्शियल एनर्जी किती दिले त्यांनी 0 दिले. म्हणजे ह्या प्रत्येक 3 चार्जेसचं ऍडिशन हे किती दिले 3 चार्जेसच्या पोटेन्शियलचं ऍडिशन किती दिले 0 दिले राईट. आता त्याच्यावरनं आपण हे काढू शकतो क्यू अपॉन क्यू कसं काढणार आता 1/4 मायनस क्यू इंटू क्यू अपॉन आर ह्या दोन टर्म सारख्याच दिसत आहेत ह्या दोन टर्म सारख्याच आहेत राईट. मग यांचं ऍडिशन काय येणार 2 इंटू 1/4 मायनस क्यू इंटू क्यू अपॉन आर प्लस ही तिसरी टर्म ह्या दोन्हीचं ऍडिशन म्हणजे 2 इंटू ही फर्स्ट टर्म ना राईट प्लस 1/4 मायनस क्यू इंटू मायनस क्यू काय येणार क्यू स्क्वेअर राईट मायनसला मायनस गेला मल्टिप्लिकेशन मध्ये अपॉन 2R राईट इज इक्वल टू 0. आता ह्याच्यातलं कॉमन काय येईल ह्या दोन टर्म मध्ये 4πε0 आणि R 4πε0 R 1/4πε0 इंटू आर हे कॉमन निघेल दोन्ही राहणार काय मग 2 इंटू मायनस क्यू इंटू क्यू प्लस ह्याच्यातनं 1/4πε0 आणि आर कॉमन निघाल्यावर काय निघेल राहील क्यू स्क्वेअर अपॉन 2 राईट इज इक्वल टू 0 कॉमन काढलं दोन्हीच्यातनं. आता हा डिनॉमिनेटर इकडे गेला तर तो 0 बनेल हा इकडे गेला तर 0 ला मल्टिप्लाय होईल आणि 0 इंटू एनिथिंग इज 0 सो काय येईल 2 इंटू मायनस क्यू इंटू क्यू दॅट इज -2Q इंटू क्यू राईट प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2 इज 0 हा इकडे जाऊन 0 बनला राईट. आता आता काय करणार आता आपल्याला काढायचं काय आहे क्यू अपॉन क्यू राईट. सो जर आपण बोथ साइड LHS आणि RHS ला क्यू स्क्वेअर ने डिवाइड केले राईट आपण काय करूया स्मॉल क्यू स्क्वेअर न बोथ साइडला डिवाइड करूया क्यू स्क्वेअर बोथ साइडला डिवाइड केलं राईट. आता काय होणार -2 ह्या क्यू ला हा एक क्यू गेला राहणार काय कॅपिटल क्यू अपॉन स्मॉल क्यू राईट प्लस क्यू स्क्वेअरला क्यू स्क्वेअर गेला राहणार काय 1/2 इज 0 अपॉन क्यू स्क्वेअर दॅट इज 0. आता ही टर्म इकडे गेली काय येणार 2Q अपॉन क्यू इज 1/2 ऍज इट इज पॉझिटिव्ह इथेच राहणार. आता काढायचं काय आपल्याला क्यू अपॉन क्यू काढायचं सो ह्या 2 ला ह्या बाजूला घेऊन जाऊ काय येणार क्यू अपॉन क्यू इज 1/4 आपल्याला हा रेशो मिळाला राईट. सो क्यू स्क्वेअर नका डिवाइड केलं कळलं का आपल्याला क्यू अपॉन क्यू काढायचं होतं राईट. सो जर क्यू स्क्वेअर आपण डिवाइड केलं तर ह्या एका क्यू ला हा एक क्यू जाईल आणि खाली एक क्यू राहतो राईट म्हणून आपण क्यू स्क्वेअर ने डिवाइड केलं राईट. हा होता फोर्थ क्वेश्चन. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. Next question. Find the ratio of potential differences that must be applied across the parallel and series combination of two capacitors C1 and C2 with their capacitance in the ratio 1:2. Capacitance चा रेशो दिलाय C1 upon C2 is 1/2 असं दिलंय राईट. Find the ratio of potential differences that must be applied across the parallel and series combination. म्हणजे एकदा C1 आणि C2 हा C1 आहे राईट हा C2 आहे C1 आणि C2 एकदा पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये लावले आहेत
आणि त्यांच्यावर व्होल्टेज आहे V1, राईट. आणि नंतर काय केलंय, त्यांना सिरीज मध्ये लावले C1 आणि C2. नंतर त्यांना सिरीज मध्ये लावलं आणि त्यांच्यावर व्होल्टेज किती आहे, V2, राईट. मस्ट बी अप्लाइड अक्रॉस द पॅरलल अँड सिरीज कॉम्बिनेशन ऑफ टू कॅपॅसिटर C1 अँड C2. त्यांचा रेशो दिलाय. सो दॅट एनर्जी स्टोअर्ड इन दिस टू केसेस मस्ट बी सेम. म्हणजे एनर्जी स्टोअर्ड पहिल्या केसमध्ये इज इक्वल टू एनर्जी स्टोअर्ड इन दुसऱ्या केसमध्ये, असं त्याने दिलंय. आणि विचारलं काय, फाइंड द रेशो ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस. म्हणजे रेशो विचारलाय V1 अपॉन V2 चा रेशो विचारलाय. कसा काढणार, एनर्जी सेम दिली, राईट. एनर्जी इन फर्स्ट केस इज सेम ॲज एनर्जी इन सेकंड केस. एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो कॅपॅसिटर मध्ये, हाफ CV². हा फॉर्म्युला असतो एनर्जीचा, राईट. हा फॉर्म्युला एनर्जीचा काय येणार, E1 मध्ये हाफ C1 हाफ C1 V1² इज इक्वल टू हाफ C2 V2², राईट. C1 म्हणजे काय, पहिल्या केस मधला कॅपॅसिटन्स. काय येणार, पहिल्या केस मधला कॅपॅसिटन्स C1 आणि C2 पॅरलल मध्ये. सो C1 काय येणार, पहिल्या केस मधला टोटल कॅपॅसिटन्स C1 प्लस C2, राईट. हा C1 म्हणजे काय, C इफेक्टिव्ह आहे, म्हणजे टोटल कॅपॅसिटन्स इन फर्स्ट केस, राईट. सो टोटल कॅपॅसिटन्स इन फर्स्ट केस काय येणार, C1 प्लस C2. कारण का पॅरलल मध्ये आहेत ना, सो पॅरलल मध्ये असल्यावर आपण दोन कॅपॅसिटन्स ऍड करतो, राईट. आता C1 तर मिळाला आपल्याला. C1 काय येणार, C1 प्लस C2. पण हा C1 काय आहे, इफेक्टिव्ह टोटल कॅपॅसिटन्स इन फर्स्ट केस. कॅपॅसिटन्स इन फर्स्ट केस इज C1 प्लस C2, राईट. आता कॅपॅसिटन्स इन सेकंड केस काय येणार, टोटल कॅपॅसिटन्स काय येणार सेकंड केस मध्ये. फॉर्म्युला काय असतो, दोन जेव्हा कॅपॅसिटन्स सिरीज मध्ये असतात, राईट, त्यावेळी इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स इन सेकंड केस काय येणार, प्रोडक्ट अपॉन सेम. दोन जेव्हा कॅपॅसिटर असतात तेव्हा आणि ते सिरीज मध्ये असतात तेव्हा आपण काय करतो, प्रोडक्ट अपॉन सम. दॅट इज C1 इंटू C2 अपॉन C1 प्लस C2. हा फॉर्म्युला आहे, राईट. दोन असतात तेव्हा शॉर्टकट आहे. दोन कॅपॅसिटरचं प्रोडक्ट अपॉन सम, राईट. C1 इंटू C2 अपॉन C1 प्लस C2. हा काय आला, C2 आला, म्हणजे इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स इन सेकंड केस. हा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स इन फर्स्ट केस काय आला होता, C1 प्लस C2. सो आता इथं टाकूया हे C1 आणि C2 च्या जागी, राईट. सो फर्स्ट तर 1/2 ला 1/2 गेला. C1 काय आहे, C1 प्लस C2 इंटू व्होल्टेज इन फर्स्ट केसचा स्क्वेअर. C2 काय आलाय आपला, इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स इन सेकंड केस काय आलाय, C1 इंटू C2 अपॉन C1 प्लस C2 चा इंटू V2 चा स्क्वेअर, राईट. आपल्याला काढायचं काय आहे, V1 अपॉन V2 काढायचं. सो या V2 स्क्वेअरला ह्या बाजूला नेऊया, कारण का V1 आणि V2 एका बाजूला येते, राईट. सो काय येणार, V1 स्क्वेअर अपॉन V2 स्क्वेअर इज C1 इंटू C2 अपॉन हा C1 C2 ह्या बाजूला गेला, काय येणार, C1 प्लस C2 अपॉन C1 प्लस C2 दॅट इज C1 प्लस C2 चा स्क्वेअर येणार, राईट. हा खाली गेला म्हणजे दोन्हीचा स्क्वेअर होणार ना, दोन्ही सारखेच आहेत, सो दोन्हीचा स्क्वेअर, राईट. पुढे काय करूयात आपण, V1 स्क्वेअर अपॉन V2 स्क्वेअर इज C1 इंटू C2. आता त्यासाठी आता पुढे आपण काय करायला लागणार, C1 अपॉन C2 इज काय दिले, 1/2, राईट. मग C2 काय येणार, C2 इथं जर बघितलं आपण C2 इज 2C1, राईट. हे जर आपण C2 इज 2C1 ह्या इक्वेशन मध्ये टाकलं तर काय येईल, C2 काय आहे 2C1 अपॉन C1 प्लस C2 काय आहे 2C1 चा स्क्वेअर, राईट. आता आपण पुढे काय करूया, या बाजूला लिहू, V1 स्क्वेअर अपॉन V2 स्क्वेअर इज C1 इंटू 2C1 काय येणार, 2 इंटू C1 चा स्क्वेअर अपॉन खाली काय आलं, C1 प्लस 2C1 दॅट इज 3C1 चा स्क्वेअर, राईट. काय येणार, V1 स्क्वेअर अपॉन V2 स्क्वेअर इज 2C1 स्क्वेअर अपॉन 3C1 चा स्क्वेअर काय येणार, 9C1 स्क्वेअर,
राईट. C1 स्क्वेअरला C1 स्क्वेअर गेला. सो V1 स्क्वेअर अपॉन V2 स्क्वेअर इज 2/9. सो V1 अपॉन V2 काय आला? स्क्वेअर रूट ऑफ 2/3. हा आपल्याला काय मिळाला? रेशो मिळाला V1 अपॉन V2. सो हा 6th क्वेश्चन होता. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. Next, two charges of magnitude -4q plus 2q are located at points 2a 0 x coordinate आहेत. हे काय आहेत? x coordinate. कलर चेंज करतो. हा काय आहे? x coordinate आहे आणि हा y coordinate आहे. हा x coordinate आहे आणि हा y coordinate आहे. राईट. दोन चार्जेस आहेत -4q आणि +2q आणि त्यांचे लोकेशन दिलेत. एक 2a ला x coordinate वर आणि एक 5a ला x coordinate वर आणि विचारलं काय आहे? व्हॉट इज फ्लक्स ड्यू टू दिस चार्जेस? ह्या चार्जेसमुळे किती फ्लक्स जनरेट होईल थ्रू अ स्पिअर. एक स्पिअर आहे आणि त्याची रेडियस किती आहे? 4a विथ द सेंटर ऍट ओरिजिन. राईट. आता फर्स्ट तर आपण डायग्राम बघूया कशी येणार आहे. हा y ऍक्सिस आहे. राईट. आणि हा x ऍक्सिस आहे. राईट. फर्स्ट, टू चार्जेस ऑफ मॅग्नेट -4q अँड 2q. -4q कोणत्या लोकेशनला आहे? 2a ला आहे. -4q. समजा इथं -4q असेल तर तो x ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वरती आहे? 2a पासून डिस्टन्स वरती आहे. x ऍक्सिस पासून 2a डिस्टन्स वरती. राईट. y ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वरती आहे? 0. म्हणजे x ऍक्सिस वर आहे तो पॉइंट. राईट. आणि पुढे काय आहे? +2q आर लोकेटेड ऍट +2q. समजा इथं असेल +2q. राईट. आणि तो किती डिस्टन्स वरती आहे? तो कोणत्या लोकेशन वरती आहे? 5a फ्रॉम x ऍक्सिस. x ऍक्सिस किती आहे? 5a. म्हणजे तो x ऍक्सिस पासून 5a डिस्टन्स वरती आहे आणि y ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वरती आहे? 0. म्हणजे तो x ऍक्सिस वर आहे पॉइंट. राईट. आणि काय विचारलं त्यांनी? व्हॉट इज फ्लक्स? फ्लक्स विचारलं. व्हॉट इज फ्लक्स ड्यू टू दिस चार्जेस? ह्या चार्जेसमुळे थ्रू अ स्पिअर ऑफ रेडियस 4a. स्पिअर आहे त्याची रेडियस किती आहे? 4a. म्हणजे हा 2a आहे. बरोबर. हा 2a पॉइंट आहे. हा 2a पॉइंट आहे. हा 5a पॉइंट आहे. इथं 4a असेल. राईट. हा किती असेल? 4a चा पॉइंट. सो ही 4a काय आहे? स्पिअरची रेडियस आहे. म्हणजे स्पिअर असा असेल. मोठा असणार स्पिअर. इथून असं येईल. ही स्पिअरची काय आहे? 4a रेडियस आहे. हा 4a पॉइंट आहे. हा स्पिअर आहे. तर ह्या स्पिअर मध्ये किती इलेक्ट्रिक फ्लक्स जनरेट होईल असं त्यांनी विचारलं. राईट. सो फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक फ्लक्सचा. फाय इज Q अपॉन एप्सिलॉन नॉट. राईट. पण इलेक्ट्रिक फ्लक्स कोणत्या चार्जमुळे जनरेट होणार? या स्पिअरच्या आतमध्ये जो चार्ज आहे त्या चार्जमुळेच फक्त इलेक्ट्रिक फ्लक्स जनरेट होईल. राईट. ह्या चार्जचा काहीच फरक पडणार नाही. कारण का? गॉस लॉ नुसार गॉस लॉ काय स्टेट करतो? इलेक्ट्रिक फ्लक्स जनरेट होतो कोणत्या चार्जमुळे? जो चार्ज स्पिअरच्या आत आहे त्या चार्जमुळेच फक्त इलेक्ट्रिक फ्लक्स हा जनरेट होतो. राईट. सो इलेक्ट्रिक फ्लक्स कोणत्या चार्जमुळे जनरेट होणार? -4q. 2q मुळे का जनरेट होणार नाही? कारण तो स्पिअरच्या बाहेर आहे. कारण का? स्पिअरची रेडियस फक्त किती आहे? 4a. आणि हा पॉइंट किती आहे? 5a वरती आहे. सो हा स्पिअरच्या बाहेर आहे चार्ज. राईट. फक्त -4q हा स्पिअरच्या आत आहे. त्यामुळं ह्या चार्जमुळेच फक्त इलेक्ट्रिक फ्लक्स जनरेट होईल. राईट. मग क्यू काय आला? क्यू येणार -4q अपॉन एप्सिलॉन नॉट. हा इलेक्ट्रिक फ्लक्स आपल्याला मिळेल. राईट. सो हा लॉजिकल होता थोडा क्वेश्चन. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. कारण गॉस लॉ नुसारच जो चार्ज स्पिअरच्या आत येईल म्हणजे एका सरफेस
जो सरफेस त्याने दिलेला असेल त्या सरफेसच्या आतमध्ये जे चार्जेस असतील, समजा इथं -4q असता आणि आतमध्येच 2q असता, तर ह्या दोन चार्जमुळे फ्लक्स जनरेट झाला असता. ह्या दोन चार्जमुळे फ्लक्स जनरेट झाला असता. पण +2q हा स्पेअरच्या बाहेर आहे ना, +2q हा स्पेअरच्या बाहेर येतोय, त्यामुळे ह्या चार्जमुळे फ्लक्स जनरेट होणार नाही. राईट? हा गॉस लॉ आहे. राईट? जे चार्जेस सरफेसच्या आतमध्ये असतील त्या चार्जमुळेच फ्लक्स जनरेट होईल. राईट? सो फ्लक्स काय येणार -4q/ε. राईट? हा होता 7th क्वेश्चन. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. A 6 microfarad capacitor is charged by 300 volt supply. एक कॅपॅसिटर आहे 6 मायक्रोफॅरेडचा, त्याला व्होल्टेज किती आहे? 300 वोल्ट. राईट? इट इज देन डिस्कनेक्ट केला फ्रॉम द सप्लाय अँड इट इज कनेक्टेड टू अनचार्जड 3 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर. आता हा 6 मायक्रोफॅरेडचा जो कॅपॅसिटर होता त्याला कनेक्ट केलं कशाबरोबर? 3 मायक्रोफॅरेडच्या कॅपॅसिटर बरोबर. राईट? आता ह्याच्यात काहीतरी व्होल्टेज येईल. जेव्हा 3 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर लावतील तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी व्होल्टेज येईल. त्याला आपण काय म्हणूया? व्ही म्हणूया. तो व्ही आपल्याला काढायला लागेल. कारण का कॅपॅसिटन्स बदलला, एक कॅपॅसिटर त्याला जोडला, मग व्होल्टेज पण बदलणार ना. सो व्होल्टेज आपल्याला काढायला लागेल. आणि काय त्यांनी विचारलंय, हाऊ मच इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट कॅपॅसिटर इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ हीट अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. म्हणजे त्यांनी विचारले डेल्टा ई विचारले. म्हणजे एनर्जी इन फर्स्ट रेडिएशन मायनस एनर्जी इन सेकंड रेडिएशन असं त्यांनी विचारले. म्हणजे फर्स्ट केसमध्ये ही फर्स्ट केस आहे आणि सेकंड केस आहे. फर्स्ट केसमध्ये किती एनर्जी होईल आणि सेकंड केसमध्ये किती एनर्जी होईल त्यांचा डिफरन्स विचारलाय. राईट? हाऊ मच इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी कॅपॅसिटी इज लॉस्ट, किती लॉस झाली म्हणजे त्यांच्यातली वजाबाकी किती झाली असं त्यांनी विचारलंय. सिंपल. आता चेंज का होणार आहे? कारण कॅपॅसिटन्स बदलला ना, त्यामुळे एनर्जी पण चेंज होईल. राईट? सो एनर्जी चेंज झाल्यामुळं एनर्जी लॉस्ट होईल. राईट? सो आता हे कसं काढणार? फर्स्ट एनर्जी इन, आता इथं काय दिले त्यांनी? सी दिलाय. सी किती आहे? 6 मायक्रोफॅरेड. व्होल्टेज दिलाय किती? 300 वोल्ट. राईट? आता ह्याच्यातनं आपल्याला चार्ज मिळेल. चार्ज काय येणार? Q इज इक्वल टू CV. हा फॉर्म्युला आहे. राईट? सो Q इज इक्वल टू CV. मग चार्ज काय येणार? 6 × 300. सो आपल्याला चार्ज काय मिळेल? Q इज 1800. पण कॅपॅसिटन्स मायक्रोफॅरेड मध्ये म्हणजे 6 × 10⁻⁻6. राईट? SI युनिट मध्ये केलं. सो 1800 × 10⁻⁻6 मायक्रोफॅरेड मध्ये ना, त्याला फॅरेड मध्ये केलं SI युनिट मध्ये. सो काय येणार? चार्ज 18 × 10⁻⁻4. हे 2 शून्य घालवले. राईट? आपल्याला चार्ज मिळाला आता. सो एनर्जी इन फर्स्ट केस, आता आपल्याला एनर्जी इन फर्स्ट केस मिळेल. एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ CV². एनर्जीचा फॉर्म्युला असतो. मग काय मिळेल? हाफ कॅपॅसिटन्स इन फर्स्ट केस काय आहे? 6 मायक्रोफॅरेड. म्हणजे 6 × 10⁻⁻6 इंटू व्होल्टेज इन फर्स्ट केस किती आहे? 300. 300चा स्क्वेअर म्हणजे 3 × 10⁻²चा स्क्वेअर. राईट? सो हे काय मिळेल? 2 1 जा 2 3 जा. सो 3 × 10⁻⁻6 इंटू 9 × 10⁻⁴. राईट? स्क्वेअर केलं. सो काय मिळणार? 27 × 10⁻². 27 × 10⁻² जूल. ही काय मिळाली? एनर्जी इन फर्स्ट केस. राईट? आता एनर्जी इन फर्स्ट केस मिळाली. आता एनर्जी इन सेकंड केस काढूया. मग आपल्याला डिफरन्स काढून डेल्टा ई मिळेल. राईट? सो एनर्जी इन सेकंड केस काय येणार? हाफ CV². कॅपॅसिटन्स इन दुसऱ्या केस मधला आणि व्होल्टेज दुसऱ्या केस मधलाचा स्क्वेअर. एनर्जी इन सेकंड केस मिळेल. पण आपल्याला व्होल्टेज माहित नाहीये. आपल्याला व्होल्टेज काढायला लागेल. व्होल्टेज माहित नाही कारण का कॅपॅसिटन्स आपण ऍड केलाय. मग आपल्याला व्होल्टेज काढावं लागेल. सो आता कसं काढणार ते व्होल्टेज? Q चार्ज तर सेम राहणार आहे दोन्ही केसमध्ये. Q किती आहे? Q आपण काढला त्यासाठीच. Q काय आला होता? 18 × 10⁻⁻⁴.
राईट. कपॅसिटन्स काय येणार या केसमध्ये, हा 6 मायक्रोफॅरेड प्लस हा 3 मायक्रोफॅरेड पॅरलल मध्ये काय होत असतं दोन कपॅसिटन्स ऍडिशन, सो काय येणार 9 मायक्रोफॅरेड. राईट. सो आपल्याला क्यू माहिती आहे, सी माहिती आहे, आपण व्ही काढू शकतो कारण का क्यूचा फॉर्म्युला आहे क्यू इज सी व्ही. व्ही काय येणार मग क्यू बाय सी. क्यू किती आहे 18 इंटू 10⁻⁻⁴ अपॉन कॅपॅसिटन्स किती आहे 9 इंटू 10⁻⁻⁶. राईट. मायक्रोफॅरेडचं फॅरेड मध्ये केलं, सो काय येणार 2 इंटू 10⁻². हा काय आला व्होल्टेज इन सेकंड केस. राईट. आपल्याला आता कॅपॅसिटन्स मिळालाय, व्होल्टेज मिळालाय, आपण एनर्जी काढू शकतो सेकंड केस मधली. राईट. सो काय येणार हे हाफ कॅपॅसिटन्स इन सेकंड केस किती आलाय 9 मायक्रोफॅरेड, दोन्हीचं ऍडिशन 9 इंटू व्होल्टेज इन सेकंड केस किती मिळाला आपल्याला 2 इंटू 10⁻² चा स्क्वेअर. 2 इंटू 10⁻² चा स्क्वेअर. सो काय येणार हाफ इंटू 9 इंटू 2 इंटू 10⁻² चा स्क्वेअर दॅट इज 4 इंटू 10⁻⁴. राईट. सो 2 1 जा 2, 2 2 जा 4. काय येणार 9 इंटू 2 18 इंटू 10⁻⁴. राईट. 18 इंटू काय चुकले का बघूया. तर क्यू काय होता क्यू -4. राईट. बरोबर आहे. हा इथं 9 नाही. राईट. कॅपॅसिटन्स किती मिळाले आपल्याला, इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स आपली इथं चूक काय झाली, इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स किती मिळाले आपल्याला 9 मायक्रोफॅरेड, पण मायक्रोफॅरेडचं आपल्याला फॅरेड मध्ये कन्वर्ट करायला लागेल. दॅट इज 9 इंटू 10⁻⁻�6. ते कन्वर्ट केलं नाही त्यामुळे आपल्याला हा डेसिमल चुकीचा मिळाला. राईट. सो एसआय युनिट मध्ये सगळं केले ना, सो ह्या 9 मायक्रोफॅरेडला पण आपण फॅरेड मध्ये केला. मायक्रोफॅरेड म्हणजे मायक्रोचं आपण फॅरेड मध्ये कसं कन्वर्ट करणार एसआय युनिट मध्ये 10⁻⁻⁶ न मल्टिप्लाय करणार. राईट. सो इंटू 10⁻⁻⁶ इंटू 10⁻⁻⁶ दॅट इज 18 इंटू 10⁻⁻². हा काय मिळाला एनर्जी इन सेकंड केस. एनर्जी इन सेकंड केस मिळाली आपल्याला. सो एनर्जी इन फर्स्ट केस मिळाली, एनर्जी इन सेकंड केस मिळाली. आता काय करू आपण डेल्टा ई काढू शकतो. डेल्टा ई कसं काढणार एनर्जी इन फर्स्ट केस मायनस एनर्जी इन सेकंड केस. एनर्जी किती लॉस झाले काढायचं ना आपल्याला, सो डिफरन्स घ्यावा लागेल दोन्हीचा लॉस काढायसाठी. राईट. सो 27 मायनस 18 दॅट इज 9 इंटू 10⁻⁻². ही काय मिळाली आपल्याला डेल्टा. तेच तर आपल्याला काढायचं होतं. एनर्जी किती लॉस झाले, किती लॉस झाले म्हणजे किती एनर्जी गेले. इथं 27 मिळाली होती, इथं 18 मिळाले, मग किती एनर्जी गेली 9 इंटू 10⁻⁻². दोन्हीचा डिफरन्स ती तर आपल्याला काढायचं आहे, म्हणजेच आपल्याला डेल्टा ई काढायचं होतं. राईट. हा थोडा लॉजिकल होता क्वेश्चन. सो तुम्हाला कळालं नसेल तर प्लीज एकदा परत बघा. राईट. सो नाऊ लेट्स मूव्ह टू द 9वा क्वेश्चन. $125 स्मॉल लिक्विड ड्रॉप्स. 125 स्मॉल लिक्विड ड्रॉप्स. स्मॉल लिक्विड ड्रॉप्स each carrying charge of 0.5 मायक्रोकुलम. each carrying चार्ज म्हणजे चार्ज दिला, चार्ज ऑफ स्मॉल लिक्विड ड्रॉप. स्मॉल ड्रॉप 0.5 मायक्रोकुलम म्हणजे प्रत्येक ड्रॉपचा चार्ज किती आहे 0.5. तसं 125 ड्रॉप आहेत. राईट. असं त्यांनी दिले. इच डायमीटर प्रत्येक ड्रॉपचे डायमीटर किती आहे 0.1 मीटर. राईट. रेडियस किती येणार मग 0.1 अपॉन 2 मीटर. रेडियस पण मिळाली आपल्याला. पुढे काय आता काय सांगितले 125 स्मॉल लिक्विड ड्रॉप्स इच कॅरिंग चार्ज ऑफ 0.5 मायक्रोकुलम. प्रत्येक ड्रॉपचा चार्ज किती आहे 0.5 मायक्रोकुलम आणि त्यांची रेडियस किती आहे 0.1 मीटर. फॉर्म अ बिगर ड्रॉप म्हणजे हे 125 स्मॉल लिक्विड ड्रॉप्स आहेत ना, हे जे 125 स्मॉल लिक्विड ड्रॉप्स आहेत ते एक मोठा ड्रॉप तयार करतात. एक मोठा ड्रॉप तयार करतात. कॅल्क्युलेट पोटेन्शियल ऍट द सरफेस ऑफ दिस बिगर ड्रॉप. काढायला काय सांगितलंय पोटेन्शियल एनर्जी द बिगर ड्रॉप. द बिगर ड्रॉप पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बिगर ड्रॉप आपल्याला काढायला सांगितलंय. कसं काढणार आता
पोटेन्शियलचा फॉर्म्युला माहिती आहे. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो? 1/4πε0 क्यू अपॉन आर, राईट. पण हा क्यू चार्ज कोणाचा आहे? बिगर ड्रॉपचा. आणि ही रेडियस कोणाची आहे? बिगर ड्रॉपची, राईट. सो जर आपल्याला चार्ज मिळाला बिगर ड्रॉपचा आणि रेडियस मिळाली बिगर ड्रॉपची, तर आपल्याला मिळेल हे व्होल्टेज मिळेल, पोटेन्शियल ऍट सरफेस ऑफ बिगर ड्रॉप मिळेल. सो आता हे कसं काढणार? त्यांनी चार्ज ऑफ स्मॉल ड्रॉप दिले, म्हणजे हे 125 ड्रॉप आहेत ना, स्मॉल ड्रॉप्स. त्या प्रत्येक ड्रॉपचा चार्ज किती आहे? 0.5, 0.5, 0.5, 0.5 असा आहे, राईट. पण आपल्याला चार्ज कोणाचा पाहिजे? मोठ्या ड्रॉपचा चार्ज आपल्याला पाहिजे. तो कसा काढणार? मोठा चार्ज इज इक्वल टू एका ड्रॉपचा चार्ज किती आहे? 0.5 इंटू किती ड्रॉप आहेत? 125 इंटू 125 केले तर आपल्याला मोठ्या ड्रॉपचा चार्ज मिळेल, राईट. कारण का? ही एका ड्रॉपलेटचा चार्ज किती आहे? 0.5. तसे किती ड्रॉपलेट आहेत? 125 आहेत. सो एका ड्रॉपलेटला नंबर ऑफ ड्रॉपलेट्स मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मोठ्या ड्रॉपचा चार्ज मिळेल, राईट. सो नंबर ऑफ ड्रॉप्स इंटू एकाच ड्रॉपचा चार्ज दॅट इज 0.5 असं यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मोठ्या ड्रॉपचा चार्ज मिळेल, राईट. सो हे काय करणार? मल्टिप्लिकेशन काय येणार? 625, राईट. 625 दॅट इज 62.5. हे आपल्याला काय मिळालं? चार्ज ऑफ बिगर ड्रॉप. कसं काढलं ते कळालं का? एका ड्रॉपलेटवर चार्ज किती आहे? 0.5. असे 125 ड्रॉप आहेत, त्यामुळं मोठ्या ड्रॉपचं काय येणार? 125 इंटू 0.5, राईट. सो हे लॉजिकल आहे. आता आपल्याला काय मिळाला? चार्ज ऑफ बिगर ड्रॉप मिळाला. आता आपल्याला काय पाहिजे? रेडियस ऑफ बिगर ड्रॉप. ती कशी काढणार? त्यासाठी एक कंडिशन घ्यावी लागेल. सो ती कंडिशन काय आहे? व्हॉल्यूम ऑफ ड्रॉपलेट्स म्हणजे हे स्मॉल जे 125 ड्रॉपलेट्स आहेत ना, ते व्हॉल्यूम ऑफ ड्रॉपलेट्स इज व्हॉल्यूम ऑफ बिगर ड्रॉप, राईट. व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार आहेत, कारण हे 125 ड्रॉपलेट्सच एकत्र येऊन हा ड्रॉप बनवत आहेत ना, राईट. सो हे 125 ड्रॉपलेट्स एकत्र होणार आणि एक ड्रॉप बनवणार, राईट. सो ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम जर आपण ऍड केला, प्रत्येक ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम ऍड केला तर तोच व्हॉल्यूम आपल्याला ड्रॉपचा मिळेल, राईट. व्हॉल्यूम कॉन्झर्व राहणार आहे. सो व्हॉल्यूम ऑफ ड्रॉपलेट काय येणार? हे स्पिअर आहे. ड्रॉप म्हणजे काय? स्पिअरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो? 4/3 पाय. ड्रॉपलेटची रेडियस काय घेऊया आपण? स्मॉल आर क्यूब, राईट. व्हॉल्यूम ऑफ ड्रॉप काय येणार? 4/3 पाय. रेडियस काय येणार या ड्रॉपची? मोठा ड्रॉप आहे त्याची रेडियस कॅपिटल आर क्यूब. आर तर आपल्याला काढायचं, राईट. सो हा आर आपल्याला मिळवायचा. आता इथं काय राहिले? 4/3 पाय आर क्यूब. हा कोणाचा व्हॉल्यूम आहे? स्मॉल ड्रॉपचा. हा एका स्मॉल ड्रॉपचा व्हॉल्यूम आहे. असे किती ड्रॉपलेट्स आहेत? 125 ड्रॉपलेट्स आहेत. हा एका ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम आहे. 4/3 पाय आर क्यूब असे 125 ड्रॉपलेट्स आहेत. सो 125 इंटू 4/3 पाय आर क्यूब इज 4/3 पाय कॅपिटल आरचा क्यूब, राईट. 125 नका मल्टिप्लाय केलं, कारण असे 125 ड्रॉपलेट्स आहेत ना छोटे छोटे. सो 125 न एका ड्रॉपलेटच्या व्हॉल्यूमला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मोठ्या ड्रॉपचा व्हॉल्यूम मिळेल, राईट. सो 4/3 पायला 4/3 पाय गेला, राईट. काय येणार? 125 आर क्यूब इज कॅपिटल आरचा क्यूब. सो कॅपिटल आर काय येणार? क्यूब रूट घेतलं बोथ साईडला. 125चं क्यूब रूट काय असतं? 5. आर क्यूबचं क्यूब रूट काय येणार? आर, राईट. सो आर काय आला? 5R. पण आर किती आहे? कॅप स्मॉल आर 0.1/2 दॅट इज 5 इंटू 0.1/2. मग काय येणार? 0.5/2. हे काय मिळाले आपल्याला? रेडियस ऑफ बिगर ड्रॉप, राईट. सो आता क्यू मिळाला आणि आर मिळाला. आपण आता काढू शकतो. 1/4πε0 ची किंमत काय असते? 9 इंटू 10⁻⁹ इंटू क्यू चार्ज ऑफ बिगर ड्रॉप किती मिळाला? 62.5 अपॉन रेडियस ऑफ ड्रॉप किती आली? बिगर ड्रॉप 0.5/2, राईट. सो व्ही काय येणार आता? 9 इंटू 10⁹
इंटू 62.5 हा 2 वरती जाणार, राईट, इंटू 2 अपॉन 0.5, राईट. सो 9 इंटू 10 रेस टू 9 इंटू 62.5, हे 2 पॉईंट जाणार एकमेकांना, दोन्ही एक घर सरकूनच आहेत ना, सो 2 पॉईंट जाणार, 725 गुणिले 2 अपॉन 5 पॉईंट गेले दोन्ही एकमेकांना, सो 5 1 जा 5, 5 1 जा 5 2 जा 5 5 जा 125, राईट. हे डिव्हिजन केलं, सो 9 इंटू 10 रेस टू 9 इंटू 125 इंटू 2 250, राईट. सो आता मल्टिप्लिकेशन करा, 2250 इंटू 10 रेस टू 9, आता त्यांनी कशामध्ये दिले, 10 रेस टू 6 मध्ये दिले, सो इथं 10 रेस टू 3 आपण डिवाइड केलं, तर काय येणार 2.250 इंटू 10 रेस टू 6 आपल्याला मिळेल. डेसिमल फक्त शिफ्ट केलेत, डेसिमल शिफ्ट केले, 3 घर सरकून आणि त्याला 1000 ने डिवाइड केलं, राईट. सो हे काय मिळालं आपल्याला, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ बिगर ड्रॉप. हा थोडा डिफिकल्ट होता क्वेश्चन, हार्ड होता. सो हा क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा आणि जर कळला नसेल तर प्लीज परत एकदा बघा, राईट. कमी स्पीडला करून बघा, स्पीड त्याची कमी करा आणि परत एकदा बघा, राईट. सो नाऊ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. Dipole moment of a water molecule is 6.3 into 10 raised to minus 30. Dipole moment दिले म्हणजे काय, P 6.3 into 10 raised to minus 30 coulomb meter. Dipole moment दिले. A sample of water contains 10 raised to 21 molecules. Number of molecules 10 raised to 21. Whose dipole moments are all oriented in an electric field of strength. इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ दिली म्हणजे ई दिलाय किती, 2.5 इंटू 10 रेस टू 5 न्यूटन पर कुलम, राईट. कॅल्क्युलेट काय करायला सांगितले, कॅल्क्युलेट वर्क टू बी डन टू रोटेट द डायपोल, वर्क डन विचारले. फॉर देअर इनिशियल ओरिएंटेशन θ1 इज इक्वल टू 0, θ1 दिला, सॉरी θ1 किती आहे 0 आणि θ2 किती आहे 90 डिग्री दिला, राईट. आणि काढायला काय सांगितले, वर्क डन. सो वर्क डनचा फॉर्म्युला आहे, वर्क डन इज पीई कॉस θ1 मायनस कॉस θ2, हा फॉर्म्युला आहे वर्क डनचा, राईट. फॉर्म्युले पाठ असले पाहिजेत. पी काय आहे 6.3 इंटू 10 रेस टू मायनस 30 इंटू ई किती आहे 2.5 इंटू 10 रेस टू 5 कॉस θ1 दॅट इज θ1 किती आहे 0, कॉस 0 किती असतो, कॉस 0 1 मायनस कॉस θ2 म्हणजे कॉस 90, कॉस 90 किती असतो 0, राईट. काय येणार 6.3 इंटू 2.5 इंटू 10 रेस टू मायनस 30 इंटू 10 रेस टू 5 10 रेस टू मायनस 25, राईट. इंटू 1 मायनस 0 1, त्याला मल्टिप्लाय केलं म्हणजे इंटू 1 केलं म्हणजे तेच आन्सर राहणार, राईट. ह्यांचं आता मल्टिप्लिकेशन करूया, 25 3 75 7 25 संग 157 15.75 इंटू 10 रेस टू मायनस 25, हे काय आलं वर्क डन ऑफ एका मॉलिक्युल्स, हे एका मॉलिक्युल्स वर्क डन आलं, पण त्यांनी किती मॉलिक्युल साठी विचारले 10 रेस टू 21 मॉलिक्युल साठी विचार. सो वर्क डन फॉर 10 रेस टू 21 मॉलिक्युल्स काय येणार, हे एका मॉलिक्युल साठी 10 रेस टू 21 मॉलिक्युल साठी काय येणार 15.75 इंटू 10 रेस टू मायनस 25 इंटू 10 रेस टू 21, मल्टिप्लाय करायला लागणार 10 रेस टू 21 ना मॉलिक्युल न, हे एका मॉलिक्युल साठी, राईट. 10 रेस टू 21 मॉलिक्युल साठी काय येणार 10 रेस टू 21 न मल्टिप्लाय करायला लागणार, सो काय येणार 15.75 इंटू 10 रेस टू मायनस 4, सो हे काय येणार 1.575 इंटू 10 रेस टू मायनस 3, राईट. इथं 10 ने डिवाइड केलं आणि 10 ने मल्टिप्लाय केलं,
10⁻³ हा होता 10th क्वेश्चन. नाऊ लेट्स मूव्ह टू द 11वा क्वेश्चन. 11th क्वेश्चन. एक चार्ज आहे. एक काय दिलंय, ए चार्ज ऑफ 6 मायक्रोफॅरेड इज प्लेस्ड ॲट द ओरिजिन. 6 मायक्रोफॅरेड हा ओरिजिन मध्ये, अँड अनदर चार्ज -5 मायक्रोफॅरेड, एक अनदर चार्ज आहे -5 मायक्रोफॅरेड इज प्लेस्ड ऑन द वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस वरती आहे, राईट, -5 मायक्रोफॅरेड ऍट पोझिशन. पोझिशन काय दिले, 0, -6.0, म्हणजे एक्स कॉर्डिनेट त्याचा 0 आहे आणि वाय कॉर्डिनेट किती आहे, 6.0 असं त्यांनी दिलंय, राईट. सो हे डिस्टन्स किती आहे आता, हा ओरिजिन आहे, हा ओरिजिन आहे, राईट. ह्या पॉइंटचा एक्स कॉर्डिनेट किती आहे, 0, म्हणजे हा वाय ऍक्सिस वरती आहे, आणि वाय कॉर्डिनेट किती आहे, 6 मीटर, म्हणजे हा ओरिजिन पासून 6 मीटर वरती, हा ओरिजिन पासून 6 मीटर वरती, राईट. वाय कॉर्डिनेट 6 आहे. पुढे काय दिले, कॅल्क्युलेट द टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायला सांगितलं, टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट द पॉइंट पी. पॉइंट पी वरती टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल हुज कोऑर्डिनेट्स आर 8,0, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट किती आहे या पी पॉइंटचा, 8 मीटर, म्हणजे एक्स ओरिजिन पासून तो 8 मीटर वरती, राईट. आणि वाय कॉर्डिनेट किती आहे, 0, म्हणजे तो वाय कॉर्डिनेट पासून, वाय ऍक्सिस पासून 0 डिस्टन्स वरती, म्हणजे तो एक्स ऍक्सिस वरती आहे, राईट. सो हे डिस्टन्स दिले त्यांनी आपल्याला, आणि काढायला काय सांगितले, टोटल पोटेन्शियल एनर्जी, राईट. सो आता कशी येणार, टोटल पोटेन्शियल एनर्जी इज पोटेन्शियल ड्यू टू चार्ज 6 मायक्रोफॅरेड. 6 मायक्रोफॅरेड मुळे असणारा पोटेन्शियल, 6 मायक्रोकुलम मुळे असणारा टोटल पोटेन्शियल प्लस पोटेन्शियल ड्यू टू -5 मुळे असणारा पोटेन्शियल, म्हणजे व्ही टोटल. टोटल पोटेन्शियल मिळेल ना आपल्याला, जर आपण त्याने आपल्याला काढायला काय सांगितलं, टोटल पोटेन्शियल काढायला. सो टोटल पोटेन्शियल कसं मिळेल, जर आपण पोटेन्शियल ऑफ 6 मायक्रोफॅरेड प्लस -5 मायक्रोफॅरेड मुळे असणारा पोटेन्शियल यांची जर आपण सम केली तर आपल्याला टोटल मिळेल. म्हणजे पोटेन्शियल ड्यू टू 6 मायक्रोफॅरेडचा 6 मायक्रोकुलमचा चार्ज प्लस पोटेन्शियल ड्यू टू -5 मायक्रोकुलमचा चार्ज, याच्यामुळे मिळणार आपण पोटेन्शियल काढला तर आपल्याला रिझल्टंट व्होल्टेज मिळेल, टोटल व्होल्टेज मिळेल. कसा काढणार आता, तर पहिला आपण V6 काढूया. V6 काढूया आपण. V6 कसं काढणार, V6 का काढणार, कारण आपल्याला टोटल काढायचं आहे. सो टोटल कसं येणार, बघा मी इथं रेड कलरनं दाखवतो. हा पॉइंट पी आहे. सो या पॉइंट पी चा 6 मायक्रोकुलम चार्ज मुळे असणारा पोटेन्शियल प्लस -5 मायक्रोकुलम मुळे असणारा पोटेन्शियल, यांची जर आपण बेरीज केली तरच आपल्याला टोटल मिळेल ना. सो टोटल आता कशी काढणार, V6 काढायला लागेल, V-5 काढायला लागेल, आणि त्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला टोटल मिळेल. सो V6 आपण पहिल्यांदा काढून घेऊया. V6 कसं काढणार, व्होल्टेजचा फॉर्म्युला काय असतो, व्होल्टेजचा, सॉरी, व्ही टोटल कसा काढणार, व्ही पोटेन्शियल ड्यू टू चार्ज 6 मायक्रोकुलम प्लस पोटेन्शियल ड्यू टू चार्ज -5 मायक्रोकुलम, यांची जर आपण सम केली तर आपल्याला टोटल मिळेल, राईट. सो फर्स्ट आपण V6 काढून घेऊया. V6 कसा काढणार, व्होल्टेज पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो, 1/4πε0 क्यू. क्यू काय आहे, 6 मायक्रोकुलम. क्यू काय आहे, 6 मायक्रोकुलम साठी आपण काढतोय ना. सो चार्ज, चार्ज किती आहे, 6 मायक्रोकुलम, दॅट इज 6 × 10⁻⁻6 अपॉन क्यू अपॉन आर. डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स आहे, त्याने पी कोऑर्डिनेट दिलाय 8 मीटर, ह्याचं कोऑर्डिनेट किती आहे, 8 मीटर, आणि हा कोऑर्डिनेट किती दिलाय, 6, हा 6 दिलाय ना वाय कोऑर्डिनेट, आणि हा एक्स कोऑर्डिनेट किती आहे, 8 मीटर, राईट.
सो पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो रे? 1/4πε0 Q/R हा पोटेन्शियल फॉर्म्युला असतो. सो चार्ज काय आहे? चार्ज काय आहे ह्या केसमध्ये 6 साठी काढतोय. मग ह्यामध्ये चार्ज काय येणार? 6 मायक्रोकुलम. राईट. आर काय येणार? डिस्टन्स पी पॉइंटला. पण पी पॉइंटला पोटेन्शियल काढायचं आपल्याला ह्या पॉइंटला. सो डिस्टन्स 6 मायक्रोकुलम किती डिस्टन्स वरती आहे? 8 मीटर वरती. त्यामुळे डिस्टन्स किती? 8. राईट. सो हे काय येणार? 1/4πε0 ची व्हॅल्यू काय असते? 9 × 10⁻9 × 6 × 10⁻6 अपॉन 8. राईट. हे काय येणार? 9 संग 54 × 10⁻3 × 6 that is 10⁻3 upon 8. सो हे काय येणार? 8 संग 8 7. आता हे डिव्हिजन करायला लागेल आपल्याला. 8 48 6.0 6.75 मिळेल आपल्याला. काय मिळणार? 6.75 × 10⁻3. हा काय मिळाला आपल्याला? पोटेन्शियल ड्यू टू चार्ज. पोटेन्शियल ड्यू टू चार्ज. पोटेन्शियल ड्यू टू चार्ज -6 मायक्रोकुलम. राईट. आता काय काढायचं आपल्याला? पोटेन्शियल ड्यू टू चार्ज -5. पोटेन्शियल ड्यू टू चार्ज -5 काय येणार? 1/4πε0. चार्ज किती आहे? -5. Q/R असतं ना? Q/R. चार्ज किती आहे? आता आपण कशासाठी काढतोय? पोटेन्शियल ऍट P ड्यू टू -5 चा चार्ज. सो चार्ज किती आहे? -5 मायक्रोकुलम. -5 × 10⁻6 कुलम. SI युनिट मध्ये केलं अपॉन हे डिस्टन्स किती आहे? आता हे डिस्टन्स आपल्याला काढायला लागेल. एकदा हे रफ करून घेतो बाकीचं. राईट. आता हे डिस्टन्स किती काढणार? हे डिस्टन्स जेव्हा 6 मायक्रोकुलम चार्ज होता, ह्या केसमध्ये जेव्हा 6 मायक्रोकुलम चार्ज होता, तेव्हा पी पासून आपण डिस्टन्स काढलं होतं. किती होतं ते? 8 होतं. आता -5 साठी काढायचं आहे. सो आपल्याला हे डिस्टन्स काढायला लागेल. पोटेन्शियल ड्यू टू -5 मायक्रोकुलम चार्ज आपल्याला काढायचा आहे. सो आपल्याला हे डिस्टन्स काढावं लागेल. राईट. तो चार्ज पॉइंट पी पासून किती डिस्टन्स वरती हे आपल्याला काढायला लागेल. कसं काढणार? हे डिस्टन्स किती आहे? 8. हे डिस्टन्स किती आहे? 6. सो पायथागोरस थेरम नुसार काय येणार? हायपोटेनस. हे हायपोटेनस आहे. हायपोटेनसचा स्क्वेअर इज साइड 1. साइड 1 चा स्क्वेअर काय? 8 चा स्क्वेअर दॅट इज 64 प्लस साइड 2 दॅट इज 6 चा स्क्वेअर दॅट इज 36. सो हायपोटेनसचा स्क्वेअर काय येणार? 64 प्लस 36 दॅट इज 100. 100 आला. सो हायपोटेनस काय मिळणार? 10. राईट. सो हे डिस्टन्स किती मिळालं आपल्याला? हायपोटेनस 10 मिळाला. सो हे डिस्टन्स किती आलं? 10 मीटर. राईट. हे डिस्टन्स का काढायला लागलं? कारण आपल्याला पोटेन्शियल काढायचं आहे. कुठं? ऍट पॉइंट पी ला. पण -5 मायक्रोकुलम चार्जमुळे. सो हे डिस्टन्स आपल्याला काढायला लागेल. पॉइंट पी किती डिस्टन्स वरती ते काढायला लागेल. राईट. सो हे काय येणार पुढं? आता हे मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करायला लागेल. 1/4πε0 काय येणार? 9 × 10⁻9 × -5 × 10⁻6 अपॉन 10. राईट. सो हे काय येणार? 9×5 45 -45 अपॉन 10 × 10⁻3. सो व्होल्टेज पोटेन्शियल ड्यू टू -5 काय येणार? -4.5 × 10⁻3. आता आपल्याला दोन्ही मिळाल्यात. V -5 आणि V6 मिळाले. पोटेन्शियल ड्यू टू 6 मायक्रोकुलमचा चार्ज पण आपल्याला मिळाला आणि पोटेन्शियल ड्यू टू -5 मायक्रोकुलमचा चार्ज पण मिळाला. राईट. आता टोटल आपण काढू शकतो. V6 किती आलाय? 6.75 × 10⁻3. V-5 किती मिळालाय? -4.5 × 10⁻3. राईट. ऍडिशन करायची होती पण हा निगेटिव्ह मिळाला. त्यामुळे इथं काय आलं? निगेटिव्ह साइन. राईट. आता हे सबट्रॅक्शन केलं तर काय मिळेल? 2.25 × 10⁻3 हे काय आलं आपल्याला? टोटल पोटेन्शियल ऍट पॉइंट पी. राईट. हे टोटल पोटेन्शियल मिळालं आपल्याला. ए मिळाला आपल्याला. आता आपण बी काढूया. एकदा रफ करूया हे बाकीचं. बी काय सांगितले? कॅल्क्युलेट वर्क डन. आता वर्क डन काढायला सांगितलं. टू ब्रिंग अ प्रोटॉन
फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट पी. म्हणजे एक प्रोटॉन आहे, तो इन्फिनिटीला आहे. तो कुठं आहे? इन्फिनिटी डिस्टन्स वरती आहे आणि त्याला ब्रिंग करायला ह्या प्रोटॉनला पॉइंट पी वरती आणण्यासाठी किती वर्क डन लागेल असं त्यांनी विचारले. राईट. सो पोटेन्शियलचा अनेक फॉर्म्युला आहे. पोटेन्शियल इज वर्क डन पर युनिट चार्ज. हा फॉर्म्युला आहे पोटेन्शियल एनर्जीचा. सो वर्क डन काय येणार? पोटेन्शियल इंटू चार्ज क्यू. राईट. पोटेन्शियल काय आला? व्ही. पोटेन्शियल काय येणार? व्ही तर आपण आत्ताच काढलाय. 2.25 इंटू 10⁻³ चार्ज ऑफ प्रोटॉन साठी सांगितलंय ना. प्रोटॉन फ्रॉम इन्फिनिटी टू द पॉइंट पी. म्हणजे प्रोटॉन इन्फिनिटी वरती आहे आणि त्याला पॉइंट पी वरती आणायचं आहे. सो त्यासाठी किती वर्क करायला लागेल असं त्यांनी विचारले. सो प्रोटॉन वरती चार्ज किती असतो? चार्ज इन प्रोटॉन 1.6 इंटू 10⁻19 कुलम हा चार्ज असतो प्रोटॉन वरती. सो ही कॉन्स्टंट व्हॅल्यू ती तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. काय येणार? 1.6 इंटू 10⁻19 -19. सो हे मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल? 16×5 16 32 आणि 8 40. चला 4 सॉरी काहीतरी चुकलं. मल्टिप्लिकेशन करा. 0 8 आता काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन काय येईल? 1.6 आणि 2.25 5.40 इंटू 10⁻16 हे तुम्हाला काय मिळेल? वर्क. राईट. हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे सिम्पल लॉग टेबल वापरून किंवा तोंडी सुद्धा करू शकता. 16 इंटू 2.25 करून. राईट. सो हे आपल्याला काय मिळाले? वर्क डन. पण त्यांनी पुढे काय विचारले? व्हॉट इज सिग्निफिकन्स ऑफ द निगेटिव्ह साईन. म्हणजे हे वर्क डन निगेटिव्ह येणार आहे. का निगेटिव्ह येणार आहे तेच त्यांनी विचारले. व्हॉट इज सिग्निफिकन्स ऑफ दिस निगेटिव्ह साईन. निगेटिव्ह काय येणार वर्क? कारण का हा प्रोटॉन आहे ना, हा प्रोटॉन हा इन्फिनिटी वरती आहे. राईट. सो इथं पोटेन्शियल किती असणार? 0. पोटेन्शियल तिथं 0 असणार पॉइंट पी मुळे. राईट. सो आपल्याला काय काढायचं आहे? पोटेन्शियल वर्क डन टू ब्रिंग द ऑब्जेक्ट फ्रॉम इन्फिनिटी. म्हणजे ह्या प्रोटॉनला इन्फिनिटी पासून पॉइंट पी वरती आणण्यासाठी किती वर्क करायला लागेल असं त्यांनी विचारलं होतं. राईट. पण ते वर्क डन निगेटिव्ह येणार आहे. कारण का? इथं पोटेन्शियल काय आहे? 0 आणि इथं पोटेन्शियल काय आहे? हायर पोटेन्शियल आहे इथं. कारण इथं आपण पोटेन्शियल काढलं होतं ना, किती आलं होतं ते? 2.25 इंटू 10⁻³ इथं हायर पोटेन्शियल आहे. राईट. ह्याच्यापेक्षा ते हायर आहे. राईट. हा हायर पोटेन्शियलचा पॉइंट आहे आणि हा लोअर पोटेन्शियलचा पॉइंट आहे. राईट. सो वर्क डन टू ब्रिंग द ऑब्जेक्ट फ्रॉम लोअर पोटेन्शियल पॉइंट टू द हायर पोटेन्शियल पॉइंट इज निगेटिव्ह. राईट. हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. जेव्हा आपण वर्क डन काढतो टू ब्रिंग द ऑब्जेक्ट फ्रॉम लोअर पोटेन्शियल पासून हायर पोटेन्शियलला जेव्हा आपण आणतो ऑब्जेक्ट, तेव्हा त्यांचं वर्क डन निगेटिव्ह आहे. राईट. सो हे तुम्हाला लिहावं लागेल तिथं. आपण निगेटिव्ह साईन काय इंडिकेट केले? कारण आपण लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल आपण गेलोय, त्यामुळे आपण निगेटिव्ह साईन इंडिकेट केले. राईट. सो हा होता 11th क्वेश्चन. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. In a parallel plate capacitor with air between the plates. एक पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे, मध्ये काय एअर आहे. हॅज एरिया किती आहे त्यांचा? 6 इंटू 10⁻³ मीटर स्क्वेअर. राईट. अँड सेपरेशन बिटवीन द प्लेट्स इज 2 मिलीमीटर. हे डिस्टन्स किती आहे? 2 मिलीमीटर. सेपरेशन बिटवीन द प्लेट्स दॅट इज डी इज 2 मिलीमीटर. दॅट इज 2 इंटू 10⁻³ मीटर. राईट. एसआय युनिट मध्ये केलं. कॅल्क्युलेट कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर. सी काढायचं. सिंपल. सीचा फॉर्म्युला काय असतो? सी इज ए एप्सिलॉन नॉट बाय डी. हा फॉर्म्युला आहे सीचा. एरिया किती आहे? 6 इंटू 10⁻³ इंटू एप्सिलॉन नॉटची किंमत किती असते? कॉन्स्टंट. एप्सिलॉन नॉट 0.885
into 10 raised to minus 11 upon d किती आहे 2 millimeter, that is 2 into 10 raised to minus 3 meter. So 10 raised to minus 3 ला 10 raised to minus 3 गेला, 2 1 जा 2, 2 3 जा 6, राईट. सो हे काय येणार 3 into 0.885 into 10 raised to minus 11, राईट. हे मल्टिप्लिकेशन करा आता, 5 3 15 1 2.655 into 10 raised to minus 11. हा काय आला फर्स्ट केस, ए आला आपला, ए मिळाला आपल्याला. आता बी काय दिलंय, बी साठी एकदा रफ करूया बाकीचं. ए मिळालं तर आपल्याला. आता बी, बी काय आहे, इफ दिस कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू 100 व्होल्ट, म्हणजे हा कॅपॅसिटर होता आत्ताचा, त्याला 100 व्होल्टला कनेक्ट केला, 100 व्होल्ट. तर काय विचारलंय, व्हॉट शुड बी द चार्ज ऑन इच प्लेट, चार्ज विचारलाय, राईट. आपल्याला कॅपॅसिटन्स मिळाला होता आत्ताच, किती आला होता, सी इज 2.655 इंटू 10 रेज टू मायनस 11, हा सी आला होता. व्होल्टेज दिले, आता क्यू विचारलाय, सिंपल फॉर्म्युला क्यू इज सी व्ही, राईट. सी किती आहे 2.655 इंटू 10 रेज टू मायनस 11 इंटू व्होल्टेज किती आहे 100 म्हणजे 10 रेज टू 2, काय येणार 2.655 इंटू 10 रेज टू किती मायनस 9, राईट. बी पण मिळाला आपल्याला, सिंपल होता. आता सी बघूया, सी साठी बाकीचं रफ करूया. सी, सी काय काढायला सांगितले, हाऊ वुड चार्ज ऑन द प्लेट्स अफेक्टेड इफ 2 मिलीमीटर थिन मायका शीट ऑफ के 6 इज इन्सर्टेड बिटवीन द प्लेट्स, म्हणजे हा कॅपॅसिटर होता, राईट. आपला कॅपॅसिटर होता, त्यामध्ये थिन मायका शीट घातली, किती 2 मिलीमीटरची, हे डिस्टन्स किती आहे 2 मिलीमीटर. या कॅपॅसिटर मध्ये एक थिन मायका शीट घातली 2 मिलीमीटरची, त्याचा के किती आहे 6. देन व्होल्टेज सप्लाय रिमेन्स कनेक्टेड, म्हणजे व्होल्टेज सेम ठेवले, व्होल्टेज कनेक्टेड ठेवलाय, म्हणजे व्होल्टेज किती आहे 100 आहे. देन विचारलं काय, हाऊ चार्ज ऑन द प्लेट्स अफेक्टेड, चार्ज काय असणार, चार्ज अफेक्ट होणार, कारण का के आहे ना इथं, आपण मगाचपासून के घेत होतो का नाही, के आल्यामुळे हा चार्ज अफेक्ट होणार, राईट. आता क्यू कसा काढणार, त्यासाठी आपण सी काढूया. सी कसा काढणार, सो जेव्हा के असतो तेव्हा फॉर्म्युला काय सीचा, ए इप्सिलॉन नॉट के बाय डी, राईट. ए इप्सिलॉन नॉट बाय डी आपण काढला होता मगाशीच, ए मध्ये आपण काढला होता ना ए इप्सिलॉन नॉट बाय डी, काय आला होता तो 2.655 इंटू 10 रेज टू मायनस 11 इंटू के किती आहे, के 6 आहे. सो हे मल्टिप्लिकेशन करा, काय येईल, सही 35 3 3 3 9 3 15, राईट, इंटू 10 रेज टू मायनस 11. हा काय आला कॅपॅसिटन्स, जेव्हा ही थिन मायका शीट त्या कॅपॅसिटर मध्ये टाकली असेल, राईट. सो हे काय मिळालं आपल्याला, सी मिळाला, किती 15,930, 3 घर सरकून पॉइंट आहे, 15.930 इंटू 10 रेज टू मायनस 11, सी मिळाला आपल्याला. आता काढायचं काय आहे, क्यू काढायचं आहे, फॉर्म्युला क्यू इज सी व्ही. सी किती आहे 15.930 इंटू 10 रेज टू मायनस 11 इंटू व्ही किती आहे 10 रेज टू 2. सो काय येणार क्यू 15.930 इंटू 10 रेज टू मायनस 9 कुलम, राईट. इथं दिलाय. हा होता 12th क्वेश्चन. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द इक्विवेलेंट कैपेसिटेंस between the P and Q. Given area of plate is A and separation between the plates is D. राईट. हा ए आहे, ही फर्स्ट केस आहे आणि हा बी आहे.
ए आणि बी मधला आपल्याला कॅपॅसिटन्स काढायचं. फर्स्ट ए बघूया. ए मध्ये काय आहे? हा कॅपॅसिटर, राईट. आपल्या पद्धतीने आपण डायग्राम करूया. हा कॅपॅसिटन्स आहे आणि त्यांनी काय सांगितले, मध्ये गॅप केले. इथं काय आहे? K1 इज इक्वल टू 1, K2 इज इक्वल टू किती आहे? 3 आणि K3 किती आहे? 6 आहे, राईट. आणि काय आहे? हे डिस्टन्स D/3. हे किती आहे? D/3. हे किती आहे? D/3. सो हे टोटल डिस्टन्स किती असतं? D, राईट. आणि काय विचारले? इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स बिटवीन P अँड Q. कसा काढणार आता? फॉर्म्युला काय असतो? C इज, जेव्हा कॅपॅसिटर मध्ये काहीतरी प्लेस केला असतं, राईट, तेव्हा फॉर्म्युला काय असतो? C इज A एप्सिलॉन नॉट D1/K1 प्लस D2/K2 प्लस D3/K3, राईट. हा फॉर्म्युला आहे. पण आपला ओरिजिनल फॉर्म्युला असतो कॅपॅसिटन्सचा A एप्सिलॉन नॉट बाय D. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. हा फॉर्म्युला कसा आला? तर जेव्हा K असतो, म्हणजे जेव्हा कॅपॅसिटन्स एअर मध्ये नसून कोणत्या तरी मीडियम मध्ये असतो, K असतो, तेव्हा त्याचा फॉर्म्युला काय असतो? A एप्सिलॉन नॉट K/D. पण हा फॉर्म्युला कसा आला? A एप्सिलॉन नॉट D/K केल्यावर हा K वरती जाणार, राईट. सो D/K केलं, तसंच आपण यामध्ये केले D/K आणि त्यांचे ऍडिशन केले, कारण 3 आहेत ना, त्यामुळे D1/K1 प्लस D2/K2 प्लस D3/K3. ह्या फॉर्म्युलानेच आपण हे मिळवले, राईट. सो A एप्सिलॉन D1 किती आहे? D1 D/3. डिस्टन्स आहे D1 म्हणजे काय? डिस्टन्स D/3. आणि K1 किती आहे? K1 आहे 1, म्हणजे इंटू 1 प्लस D2 किती आहे? D/3. D2 म्हणजे काय? हे डिस्टन्स D/3 इंटू K2 किती आहे? 3 प्लस D3 किती आहे? D/3 इंटू K3 किती आहे? K3 इज 6, राईट. सो हे कसं येणार आता? C इज A एप्सिलॉन नॉट बाय D/3 प्लस D/9 प्लस D/18. हा मिळाला. आता एलसीएम काढूया. काय येणार? A एप्सिलॉन नॉट यांचा एलसीएम काय येईल? 18. वरती काय येणार? 6D प्लस 2D प्लस D. एलसीएम घेतला 18, राईट. काय येणार मग? A एप्सिलॉन नॉट 6D प्लस 2D प्लस D 10D 9D अपॉन 18, राईट. सो हा 18 वरती जाणार. C काय मिळेल? C इज 18 इंटू A एप्सिलॉन नॉट अपॉन 9D. सो 9 1 जा 9, 9 2 जा 18. सो C काय मिळाला आपल्याला? 2 इंटू A एप्सिलॉन नॉट बाय D, राईट. तेच आन्सर दिले. सो हा पुढचा तर कॅल्क्युलेशनचा पार्ट होता. इथंपर्यंत लॉजिक होतं. हे पूर्ण हा फॉर्म्युला जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही हे काढू शकता, राईट. सो हा फॉर्म्युलाचा पार्ट होता. कॅल्क्युलेशन तर तुम्ही स्वतःहून करू शकता. हा होता ए पार्ट. आता बी काढूया. बी साठी कसं येणार? पहिला तर हे रफ करूया. बी साठी कशी डायग्राम येईल? हा कॅपॅसिटर, राईट. हा कॅपॅसिटर आहे. आता त्यांनी काय केलंय? त्यांचा एरिया पण डिवाइड केला. एरियाला पण डिवाइड केले आणि काय केलंय? इथं पण एक पार्ट केलाय. इथं काय आहे? K2 इज 3 आणि K3 इज 6 आणि वरती काय आहे? K1 इज 4, राईट. आणि एरियाला पण डिवाइड केले. एरिया काय आला ह्याच्यात? A/2 आणि याच्यामध्ये पण काय आलाय? एरिया A/2. एरिया डिवाइड झाला, राईट. हे डिस्टन्स किती आहे? हे टोटल डिस्टन्स इज D. पण हे मधून डिवाइड केले, सो D/2. हे डिस्टन्स किती आहे? D/2. हे डिस्टन्स किती आहे? D/2. ही डायग्राम. आता कॅपॅसिटन्स काढायचा आहे बिटवीन P अँड Q. कसा काढणार? C टोटल कॅपॅसिटन्स कसा काढणार? हा जो पार्ट आहे K2 आणि K3 चा, तो मगाच्या सारखाच आहे, या मगाच्या डायग्राम सारखाच आहे. सो ह्यांचा कॅपॅसिटन्स मगासारखाच येणार. कसा येणार?
A/2 एरिया डिवाइड झालाय ना आता. सीचा फॉर्म्युला काय असतो सीचा? ए एप्सिलॉन नॉट बाय डी. राईट. पण ह्या केसमध्ये एरिया पण डिवाइड झालाय. मधून डिवाइड केला एरियाला पण. इथे एरियाला डिवाइड केलं होतं का? नाही. एरियात तसाच होता. मधून डिवाइड केलं नव्हतं. एरियात तसाच होता. ह्यामध्ये एरियाला पण डिवाइड केलं मधून. कापून टाकला एरियाला. काय आला? A/2 मध्ये डिवाइड केलाय. सो कपॅसिटन्स K2 आणि K3चा कसा आहे ना? फॉर्म्युला काय असतो? D1/K1 प्लस D2/K2 हा फॉर्म्युला असतो. पण इथं काय आहे? K2 आणि K3 आहे. सो इथं काय फॉर्म्युला येणार? A/0 D2/K2 प्लस D3/K3. राईट. पण एरिया A/2 झालाय. एरियाला पण A/2 केलाय. सो फॉर्म्युला काय येणार? A/2 एप्सिलॉन नॉट D2/K2 प्लस D3/K3. हे कशाचं आलं? K2 आणि K3 प्लस K1 चा पण करायला लागेल. प्लस केलं तर आपल्याला टोटल कॅपॅसिटन्स मिळेल ना. सो K2 आणि K3 साठी काय आलं? हे आलं. K1 साठी कसं येणार? A एप्सिलॉन नॉट. A एप्सिलॉन नॉट. K3 साठी C फॉर एकदा हे रफ करतो, इरेज करतो. सो कपॅसिटन्स फॉर K3 कसा येणार? कपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय असतो? A एप्सिलॉन नॉट बाय D. राईट. D बाय K हा फॉर्म्युला असतो एप्सिलॉन, कारण K पण आहे ना इथं. एप्सिलॉन नॉट D बाय K. पण इथं पण एरिया डिवाइड झालाय. एरिया डिवाइड झाला म्हणजे एरिया काय येणार? A/2. A/2 एप्सिलॉन नॉट D1/K1. इथं 1 आहे ना, त्यामुळे इथं पण काय येणार? A/2 एप्सिलॉन नॉट D1/K. राईट. सो आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. C इज इक्वल टू A/2 एप्सिलॉन नॉट D2/K2. D2 किती आहे? D/2. D/2 इंटू K किती आहे? 3 म्हणजे D/6 प्लस D3 किती आहे? D/2. D/2 इंटू K3 किती आहे? 6. 12. राईट. हे मल्टिप्लिकेशन कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःहून करा. राईट. ह्यामध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. पुढे काय येणार? A/2 एप्सिलॉन नॉट D1/K1. D1 किती आहे? हे डिस्टन्स किती आहे? D1 साठी D अपॉन K किती आहे? 4. राईट. सो C आता कॅल्क्युलेशन करायचं. A एप्सिलॉन नॉट बाय 2 इथे एलसीएम काय येईल? 12. वरती काय येणार? 2D प्लस D इंटू A एप्सिलॉन नॉट 2 1 जा 2 2 2 जा 4 दॅट इज D/2. राईट. एकदा इकडचं इरेज करून घेतो. सो C काय मिळेल? C इज 2D प्लस D दॅट इज 3D/12. म्हणजे काय येणार? A एप्सिलॉन नॉट बाय 2 इंटू 3D/12 प्लस A एप्सिलॉन नॉट अपॉन D/2 हा 2 वरती गेला. काय येणार? 2 इंटू A इंटू एप्सिलॉन नॉट अपॉन D. राईट. सो 3 1 जा 3 3 4 जा 12 2 1 जा 2 2 2 जा 4 हा 2 वरती गेला. C काय येणार? 2A एप्सिलॉन नॉट बाय D प्लस 2A एप्सिलॉन नॉट बाय D. मल्टिप्लिकेशन करा, हे ऍडिशन करा. काय येईल? C 2A एप्सिलॉन नॉट बाय D प्लस 2A एप्सिलॉन नॉट बाय D दॅट इज 4A एप्सिलॉन नॉट बाय D. हा काय आला? टोटल कॅपॅसिटन्स इन सेकंड केस. राईट. सो हा 13 क्वेश्चन होता. थोडा डिफिकल्ट होता हा. हा तुम्ही लक्षात ठेवू शकता. राईट. हा तर फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला म्हणजे ही कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट मध्ये तुम्ही व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केला तर तुम्हाला ऍज इट इज डायरेक्ट आन्सर मिळेल. राईट. कन्सेप्ट महत्वाचे आहे, कसं केलंय ते. राईट. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. सो 13th क्वेश्चन लास्ट क्वेश्चन होतं. हा कशाचा होता? इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा सेशन होता. सो आतापर्यंत आपण 8 आय थिंक 8 टॉपिक्स बघितलेत. 8 का 9 टॉपिक्स बघितलेत. सो जर तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओ बघायचे असतील म्हणजे प्रिव्हियस सेशनचे,
तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये गेला तर तुम्हाला HSC बोर्ड 2022 ही प्लेलिस्ट दिसेल. सो त्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओचे प्रिव्हियस टॉपिकचे व्हिडिओ मिळतील. राइट. सो हा इलेक्ट्रोस्टॅटिकचा क्वेश्चन होता. लॉजिकल क्वेश्चन्स आहेत इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये. सो फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. फॉर्म्युले. सो तुम्हाला जर फॉर्म्युले हवे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवा. मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ते ऍड करेन फॉर्म्युले. राईट. सो तुम्हाला जर हवे असतील तर ते तुम्ही मला सांगू शकता कमेंट सेक्शन मध्ये. राईट. आणि ते मी डिस्क्रिप्शन मध्ये उद्यापर्यंत ऍड करून देईन. राईट. सो हा होता इलेक्ट्रोस्टॅटिकचा सेशन. आता हा सेशन मी एंड करतोय. सो नेक्स्ट सेशन असेल मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. राईट. सो नेक्स्ट सेशन मध्ये आपण भेटूया. टिल देन थँक्यू सो मच.